अमेरिकेत जर उच्च शिक्षणासाठी जायचं असेल तर या स्वप्नाकडे आता भारतीय विद्यार्थी पाठ फिरवतायत असं चित्र तयार होत आहे। कारण एका बाजूला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कडक इमिग्रेशन पॉलिसीज आणि दुसऱ्या बाजूला गगनाला भिडलेला शिक्षणाचा खर्च। त्यामुळे भारतीय तरुणांनी आता अमेरिकेला बाय बाय करत एका नव्या सुरक्षित आणि शांत देशाची निवड करणं पसंत केलंय। हा देश कोणता आहे? भारतीय विद्यार्थी या देशाकडे झपाट्याने आकर्षित का होत आहेत? पाहूया पुढारी न्यूजचा खास रिपोर्ट। शिक्षणाचा अफाट खर्च, व्हिसाचे कडक नियम आणि इमिग्रेशनची सतत टांगती तलवार यामुळे अमेरिकेत शिक्षण घेणं आता भारतीय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत तणावाचं बनलंय। उच्च शिक्षणाचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची पावलं आता एका नव्या आणि सुरक्षित देशाकडे वळली आहेत। तो देश म्हणजे न्यूझीलंड। अमेरिकेत शिक्षण, राहणीमान आणि आरोग्य विम्याचा वार्षिक खर्च सुमारे 85 लाख रुपयांपर्यंत जातो। याच्या तुलनेत न्यूझीलंडमध्ये हेच शिक्षण 44 लाख रुपयात पूर्ण होतं। थेट निम्म्या खर्चात मिळणाऱ्या या शिक्षणामुळे भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने न्यूझीलंडची वाट धरतायत। याशिवाय न्यूझीलंडमध्ये विद्यार्थ्यांना आठवड्याला 25 तास पार्ट टाइम काम करण्याची परवानगी आहे। त्यामुळे शिक्षणासोबत स्वतःचा खर्च उचलणं सोपं होतं। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर IT, हेल्थकेअर आणि कन्स्ट्रक्शन सारख्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधीही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याचं विद्यार्थी सांगतात। गेल्या वर्षभरात भारतीय विद्यार्थ्यांचा ओघ न्यूझीलंडकडे फार वाढला आहे। याची कारणं शोधायला गेलं तर 2-3 आहेत। महत्त्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची जी धोरणं आहेत त्यामध्ये इतर सर्वांबरोबरच भारतीय विद्यार्थी देखील भरडले जातात। त्यांची व्हिसा पॉलिसी असेल किंवा इमिग्रेशन असेल आणि शिक्षण घेतल्यानंतरच्या ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्या कमी आहेत। त्यामुळे भारतीय विद्यार्थी न्यूझीलंडकडे जात आहेत, जिथे शिष्यवृत्ती उपलब्ध आहे, विमाचा खर्च कमी आहे, म्हणजे अमेरिकेपेक्षा अर्ध्या खर्चातच सर्व गोष्टी होतात आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर 3 वर्ष रोजगाराची संधी उपलब्ध आहे आणि शिक्षण घेत असताना देखील तुम्ही पार्ट टाइम जॉब करू शकता आणि सोशल सिक्युरिटी देखील तितकीच महत्त्वाची आहे। रेशियल डिस्क्रिमिनेशन वगैरे ज्या गोष्टी असतात, तर असं पाहिल्यामुळे मला त्या बातमीमध्ये कुठेतरी तथ्य वाटतं की अमेरिकेपेक्षा भारतीय विद्यार्थ्यांचा ओढा न्यूझीलंडकडे वाढलेला आहे। न्यूझीलंड शिष्यवृत्ती PhD करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना 14 लाखांपर्यंत शुल्क माफी आणि मोफत आरोग्य विमा। हाय अचिव्हर्स शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थ्यांना ट्युशन फी मध्ये 11 लाख रुपयांपर्यंतची सवलत। एक्सलन्स अवॉर्ड विद्यार्थ्यांसाठी 5.5 लाख रुपयांची थेट आर्थिक मदत। कॉमनवेल्थ शिष्यवृत्ती संपूर्ण शिक्षण शुल्क, राहणीमान, प्रवास खर्च आणि साप्ताहिक भत्ता। खर्च हा एकमेव मुद्दा नाही, तर मानसिक स्थैर्यही विद्यार्थ्यांसाठी तितकंच महत्त्वाचं ठरते। अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना नेहमी पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्र सोबत बाळगावी लागतात। इमिग्रेशन फोर्सच्या कारवाईची सतत टांगती तलवार असते। विद्यार्थ्यांच्या मते न्यूझीलंडमध्ये शिक्षणाचं वातावरण अधिक शांत आणि तणावमुक्त आहे। त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं अधिक सोपं होतं। याशिवाय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या करिअरच्या संधीही न्यूझीलंडला अधिक आकर्षक बनवतायत। कमी खर्च, सुरक्षेची हमी आणि नोकरीच्या संधींमुळेच न्यूझीलंड हे भारतीय तरुणांच्या पसंतीस उतरते। 2025 मध्ये 12,000 विद्यार्थी तर यंदा जुलैमधील प्रवेशापर्यंत ही संख्या 16,000 जाण्याचा अंदाज होता। अमेरिकेतील शिक्षणाचा अफाट खर्च आणि अनिश्चित वातावरणामुळे भारतीय विद्यार्थी आता सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत। न्यूझीलंडने दिलेली आकर्षक शिष्यवृत्ती, पार्ट टाइम नोकरीची संधी आणि 3 वर्षांचा पोस्ट स्टडी वर्क व्हिसा यामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना एक नवी दिशा मिळाली आहे। थोडक्यात अमेरिकेतील भीतीला पूर्णविराम देत भारतीय तरुण आता न्यूझीलंडच्या भूमीवर आपल्या करिअरचं स्वप्न साकार करतायत। अदिती तरडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।